राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न. गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 15 मार्च या दिवशीचं चिंतन. जिथे प्राणी मात्र दक्ष राहावयास पाहिजे तिथे तो आराम आहे आणि जिथे आराम पाहिजे तिथे तो फारच दक्ष आहे. प्रथम ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. ही दासबोधातली ओवी आहे. दक्ष राहण्याचा विषय कोणता हे समर्थांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय. आणखी एक दासबोधातली ओवी अशी: सर्व सोडोनी शोधा मजला, ऐसे भगवंत बोलला, लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. जीवनाचा मुख्य उद्देश काय असला पाहिजे? माणसाच्या जन्मात त्या जीवाकडून भगवंताची काय अपेक्षा आहे? कशाला त्यानं सर्वाधिक महत्त्व द्यायला हवं? यासाठी सगळ्या संतांनी प्रबोधन केलं आहे. पण आमच्या कानात प्रपंचाच्या धामधुमीचे आणि क्षणिक सुखाच्या अनुभूतीचे इतके पडसाद उमटत असतात की ऐकतो कोण? अशी अवस्था आणि जो ऐकण्याचा प्रयत्न करेल त्याला ऐकू न देण्याची खबरदारी अशी स्थिती आहे. प्रपंच सुखे करावा परंतु काही परमार्थ वाढवावा असंच समर्थ सांगतात, पण लक्ष नाही. प्रपंच करावा नेटका, मात्र घ्यावे परमार्थ विवेका. या ओवीवर आमची श्रद्धा जास्त. नेटका शब्द नेटकेपणाने विसरून काम सुरू. प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा असं समर्थ म्हणतात. ते लक्षात न घेता प्रपंचाबद्दल विलक्षण जागरूकता आणि परमार्थाबद्दल बघूया, जमलं तर करू. प्रपंचातल्या जबाबदाऱ्या तर पार पाडायला हव्यात ना, हे उत्तर. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणत असत त्याप्रमाणे संसार सोडून द्या असं कोणीच सांगत नाहीत आणि सांगितलं तरी लोक सोडणार नाहीत. पण संसार जरुरी पुरता आणि परमार्थ जागरूकतेनं करायला पाहिजे. आमचं याच्या बरोबर उलट आहे. प्रपंचातल्या कामाबद्दल आम्ही भलतेच दक्ष आहोत. प्रपंच प्रारब्धावर सोपवावा असं ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे. आम्ही परमार्थ प्रारब्धावर सोपवतो. असेल महाराजांच्या मनात तर होईल परमार्थ, पण प्रपंचात मात्र मी अथक प्रयत्न करतो. या प्रवृत्तीमुळे आराम आणि दक्षता यांची आलटापालट झाल्यामुळे सगळ्या प्राणीमात्रांचं म्हणजे माणसांचं नुकसान झालंय. तो गोंधळ मिटून दक्षता कुठे आणि आराम कुठे हे नीट कळण्यासाठी सद्गुरूंना शरण जाऊन त्यांनी सांगितलेलं साधन नेटानं करून त्यांच्या कृपेला पात्र ठरणे हे आद्य कर्तव्य दक्षतेनं करायला हवं. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.